प्रचाराला आलो आहोत आणि इथे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे जवळजवळ पूर्ण गाव इथे जमलेलं आहे प्रचारासाठी. आताच आमदार साहेब आता येऊन गेले आणि त्यांनाही आनंद वाटला की या प्रचाराला खरोखरच लोक जमलेली आहेत. आपण या ठिकाणी अनेक विकास कामांमध्ये सहभागी झालेले आहात. यापूर्वी निवडणुकीत देखील उतरला होतात. तर आपण कोणत्या विकास कामांच्या जोरावर नागरिकांकडे मतं मागत आहात? आम्ही असं सांगितलं पनवेल महानगरपालिका इथे जे जवळजवळ मला तरी वाटतोय 300 कोटीची कामं किंवा 350 कोटीची कामं आमच्या ग्रामीण भागामध्ये झालेली आहेत 1 नंबर वार्डामध्ये. आणि बहुतेक करून टेंडर आता पास झालेले आहेत आणि ते आचारसंहिता असल्यामुळं थोडी थांबलेली आहेत. आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही तोपर्यंत आमचे नगरसेवक नक्कीच निवडून येतील आणि नक्कीच आमची कामं जोराने चालू होतील. आपल्या पत्नी लीना नंदकुमार म्हात्रे या दुसऱ्यांदा या निवडणुकीत उभ्या आहेत. तर त्यांच्यासोबत इतर 3 अजून उमेदवार आहेत. तर नागरिकांना आपण काय आवाहन कराल? नागरिकांना आम्ही असं आवाहन करतोय की 4ही उमेदवार जे आहेत ते गेली 9 वर्षापासून लोकांच्या समस्या सोडवत आले. लोकांना म्हणजे काय लागेल, त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्या. लोकांना त्यांच्यावर विश्वास झालेला आहे. त्याच्यामुळं लोकांनी भरघोस मतांनी 4ही उमेदवारांना निवडून देतील अशी आम्हाला आशा आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत आहे. नगरसेविका पदासाठी निवडणूक लढत आहे. आपले 4 उमेदवार मी लीना नंदकुमार म्हात्रे, विजयश्री पाटील आणि रितेश पाटील, संतोष भोईर हे 4 उमेदवार आहेत. आम्हाला 4 उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा एवढे बोलून मी माझे 2 शब्द. कारण हा जो विकासाची गंगा सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूरसाहेब असतील, माजी सभागृह नेते परमजी ठाकूरसाहेब असतील यांनी दाखवून दिलं आहे की या प्रभागाला 300च्या वर कोटीची कामं विकास कामं केलेली आहेत किंवा चालू आहे. ती प्रत्यक्षात आता दिसत नाही पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितच दिसतील. आणि ज्या वेळेला दिसतील त्यावेळेला नक्कीच लोकांना विश्वास बसेल की नाही खरोखर आज इथे डेव्हलपमेंट झालेली आहे आणि यापुढे होत राहील असं मला वाटतं. आणि त्यामुळे आम्ही त्यांना आव्हान नेहमीच करतो की विकासाला तुम्ही मतदान करा.